लढत पुण्यामध्ये होणार हा प्रश्न अखेर सुटलेला आहे. तुमच्यासमोर नारायण राणेंचं आव्हान आहे. आता प्रतिक्रिया काय असणार? देव पावला मला. बरं, म्हणजे तुमच्या ह्या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका? प्रतिक्रियेचा अर्थच असा आहे की देवाची कृपा ज्या विनायक राऊत आहे त्याच्यावर त्याला आता कोणती चिंता राहिलेली नाही आणि देवा धर्माची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाच्या नावावर मंदिरांवर वरवंटा फिरवायला निघालेल्या नारायण राणेंना समोर आल्यानंतर देव शिक्षा करायची तेवढी करणारच. बरं, मला सांग, सातत्याने तुमच्यावरती वेगळे आरोप होत आहेत. म्हणजे अर्थात उमेदवारी जाहीर नव्हती झाली, पण राणेंनी प्रचार मात्र सुरू केला होता. अगदी भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, तुमच्यावर ठेकेदारी मागितली जाते, अशा प्रकारचे आरोप केले गेलेले. त्याला आज काय उत्तर देणार आहे का? निधी देखील खर्च झाला नाही अशा प्रकारचे देणार आरोप नाही. निलेश राणे सारखा बावळट माणूस माझ्यावर आरोप करतो, त्याला फार मी किंमत देत नाही. अरे, विकास निधी खर्च झाला की नाही ते पाहण्याचं काम DPO कडे असतं. तिथे जाऊन जरी माहिती घेतली असती तर असला मूर्खपणाचे आरोप केले नसते. 100% निधी वितरित केल्याचं सर्टिफिकेट ज्यावेळेला DPO देतो त्यावेळेला निलेश राणेचं अकलेचे तारे पाळण्याकडे काय करणार आहे? केवळ संपूर्ण आयुष्यामध्ये ज्याचा एक पैशाचा सुद्धा टक्केवारीमध्ये ह्या विनायक राऊतचा संबंध आहे असं निलेश राणे काय किंवा अमित शहानी जरी सिद्ध करून दाखवलं तर ते वाटेल ते मी हरायला तयार आहे. परंतु निलेश राणेंसारख्या बकवासगिरी करणाऱ्या माणसांना मी फार किंमत देत नाही. नारायण राणेने करावे आरोप, त्याला उत्तर द्यायला विनायक राऊत सक्षम आहे, कारण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे मी. बरं, नारायण राणेंचा म्हणणं आहे की 2.5 लाखांना आम्ही ही सीट जी आहे ती काढू. मात्र असं असलं तरी सलग 3 वेळा या मतदारसंघांमध्ये त्याच्या अगोदर पण देखील 2 वेळा नारायण राणेंचा पराभव झाला. आताची लढत जी आहे ती कशा पद्धतीने? 3ऱ्या वेळेला पराभवाची हॅट्रिक नारायण राणेंना करावीच लागेल. त्यामध्ये तडजोड नाही, अजिबात तडजोड नाही. आणि कोकण आहे, कोकणामध्ये नारायण राणे, निलेश राणे यांची राडेबाज विकृती हा कोकण कदापि स्वीकारणार नाही. अरे, स्टेजवर उभं राहून माईकच्या समोर माय भगिनींना शिव्या घालणारे, आमच्या भास्करराव जाधवना घाणेरड्या शब्दात शिव्या घालणारे अशा औलाद ज्याच्याकडे आहे तो माणूस जिंकण्याची आशाने डिपॉझिट वाचली तरी खूप झालं. नारायण राणेंचं म्हणणं एक असं आहे, सेकंड लास्ट क्वेश्चन घेऊया, की MSCIच्या माध्यमातून मी अनेक व्यवसाय जे आहेत त्या आणले, विकास केला, पण विनायक राऊतांनी मागच्या 10 वर्षामध्ये काय केलं हे दाखवावं. 39 वर्षाची राजकीय कारकीर्द ज्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये गाजवली म्हणताय त्या नारायण राणेने सिंधुदुर्गमध्ये काय दिवे लावले ते दाखवावं. MSCIच्या माध्यमातून नारायण राणेने एक काम खूप मोठं केलं की पहिलं लाभार्थी MSCIचं म्हणजे नारायण राणे आणि त्यांचा प्रहार. त्या व्यतिरिक्त जर एकाला सुद्धा मदत जर झालेली असेल MSCIची तर दाखवून द्यावं. आसामला जाऊन भाषण करतायत, मी फिश प्रोसेसिंग युनिट कसे उभे केले. अरे दाखवा तर, आम्हाला नको पण पत्रकारांना तर दाखवा कुठे केले ते. बरं, तुम्ही असं म्हटलं की लाभार्थी पहिले ते आहेत, म्हणजे त्याने नेमकी केलंय काय? तुम्ही कणकवलीला जाऊन जरा बघा, प्रहारचं कार्यालय आहे, कॉयर बोर्डाचं ऑफिस, प्रहारचं कार्यालय. कोणत्या ते जर कार्यालय त्या नारायण राणेच्या प्रहारपेक्षा दुसरीकडे जाऊ शकत नव्हतं का? शासकीय इमारत नव्हती का? पण 1.5-2 लाख रुपये भाडं घेण्यासाठी तुम्ही प्रहारचा वापर करताय, तो सुद्धा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये. यापेक्षा दुसरा विनोद कोणता? त्याने दाखवून द्यावं. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये MSCIच्या माध्यमातून मी 10 जणांना उभं केलेलं आहे. एक फक्त लेमन ट्रीचं तुंतुनं लावतात, किती कोटी दिले दाखवा. उलट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या कालच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे MSCI हे महत्त्वाचं खातं आहे. 75 लाखापासून 3 कोटीपर्यंतचं कर्ज अर्थसहाय्य आम्ही उद्योजकांना देऊ शकतो, ह्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांना देऊ शकतो. काही अर्थच कळलाय नाही त्यांना त्या खात्याचा. बरं, एक शेवटचा प्रश्न. उदय सामंत आणि किरण सामंत यांची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघितली असेल किंवा त्यातले काही ठळक मुद्दे तुम्हाला कळले असतील असं आपण आम्ही गृहीत धरून चालतो. या एकंदरीत म्हणजे तुम्ही सामंतांसोबत काम केलेलं आहे, खांद्याला खांदे लावून तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी किंवा राजकारणात एकत्र वावरलात. आत्ताच्या घडीला किरण सामंतांना उमेदवार नाकारली गेलेली आहे, मित्रत्वाचा काही सल्ला या दोघांना असेल का? बघा, आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे, काळकाय नाही होतो घो आणि येताळाक नाही होती बायल. काळकाय नाही होतो घो आणि येताळाक नाही होती बायल. तशा पद्धतीचा जर संगम होत असेल तर आनंदी आहे. पण
उदय सामंत आणि किरण सामंतला हे आता कळून चुकलं असेल की शिवसेनेमध्ये असताना माननीय उद्धवजी ठाकरेंनी किती रेड कार्पेट त्यांच्यासाठी टाकलं होतं आणि भाजपमध्ये गेल्यानंतर किती नाकीनऊ आले ते कळलं असेल.